Hello students, welcome to the Prakashan Academy Maharashtra. My name is Sumedha and today we are learning for standard third and this is our topic. This is a fifth unit. Okay, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण आता बघणार आहोत फिफ्थ युनिट. चला तर मग काय आहे फिफ्थ युनिट मध्ये? पहिला जो आहे तो आहे लिसन, रिपीट अँड सिंग. म्हणजे काय? ऐकायचं आहे, रिपीट करायचं आणि गायचं आहे. त्याच्यामध्ये काय? Mary had a little lamb. Its fur was white as snow. म्हणजे फ्रिल म्हणजे काय? ते फर असतं ना, मेंढी. शिप म्हणजे मेंढी. ही मेंढी आहे बरोबर. या मेंढीला फ्रिल आहे. ते कसं कलरचं आहे? व्हाईट ॲज अ स्नो. व्हाईट पांढरं आहे. स्नो म्हणजे बर्फ, बर्फासारखं पांढरं शुभ्र आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे and everywhere that Mary went the lamb was sure to go. म्हणजे काय? जिथे जिथे मेरी जाणार तिथे तिथे तिच्या मागे ती मेंढी येत असते. शुअर टू गो म्हणजे काय? तिला तिथे जायचंच असतं. कंपल्सरी ती तिच्या मागे मागे फिरते. It's followed her to school one day. That was against the rule. It made the children laugh and play to see a lamb at school. काय झालं एक दिवस? ही जी मेंढी असते ती तिच्या शाळेत जाते. कोणाच्या? मेरीच्या. पण हे काय असतं? शाळेमध्ये मेंढी आणणं अलाउड असतं का? नाही. ती जरी मागे आली तरी टीचर काय म्हणणार? तूच तिला आणलंस. तर मग चालतं का स्कूलमध्ये मेंढी किंवा असं काही प्राणी नेलेलं स्कूलमध्ये? नाही चालत बरोबर. ते काय आहे? रूल्सच्या विरुद्ध आहे. रूल्स आहेत काही शाळेचे, त्याचा तो रूल नाही की तुम्ही घरून प्राणी आणा किंवा कोणाला घेऊन या असं अलाउड असतं का? नाही. तर काय होतं? सगळी मुलं हसायला आणि लागतात आणि त्या मेंढी बरोबर खेळायला लागतात. मग काय होतं? व्हाय डज द लॅम्ब लव्ह मेरी सो? का ती मेंढी एवढी त्या मॅरीला प्रेम करत असते? का? द लिटल चिल्ड्रन ट्राय. म्हणजे लहान मुलं रडतात. वाय मेरी लव्हज अ लॅम्ब यू नो, द टीचर डिड रिप्लाय. टीचर काय म्हटली? की मॅरी लव्हज द लॅम्ब यू नो म्हणजे काय? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता फिल इन द ब्लँक्स इन अ प्रॉपर कलर वर्ड. ॲज ग्रीन ॲज ग्रास. चला, आपल्याकडे ग्रीन कलर आहे. मग आपण इथे ग्रीन पेनने ग्रीन लिहिणार आहोत. ॲज ग्रीन ॲज ग्रास म्हणजे काय? विथ द प्रॉपर कलर वर्ड. इथे आपण ग्रीन पेनने लिहिलं. व्हाईट ॲज मिल्क. आता व्हाईट मी जरी इथे लिहिलं तरी ते दिसणार नाही. बघा, हे रफ होत आहे पण हे ऍक्च्युअल व्हाईट कलर आहे. ठीक आहे. व्हाईट कलरने काय लिहिता येत नाही म्हणून व्हाईट कलर सोडला मी. चला, ॲज ब्लॅक ॲज क्रो. तर इथे आपण लिहिणार ब्लॅक ॲज क्रो. ठीक आहे. इथे मी BLACK ब्लॅक लिहिलेलं आहे. ॲज रेड ॲज टोमॅटो. टोमॅटो कसा असतो? रेड असतो की नाही, म्हणून इथे रेड लिहायचं आहे. ॲज ब्ल्यू ॲज स्काय. आता स्काय ब्ल्यू कलर आहे. ब्ल्यू ॲज स्काय. डॅश ॲज अ टर्मरिक. टर्मरिक म्हणजे हळद. हळद येल्लो असते की नाही, मग YELLOW. आता हे अशा कलरचे पेन माझ्याकडे होते म्हणून मी लिहिली, पण तुम्हाला फक्त कलर लिहायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपली ऍक्टिव्हिटी झाली. आता नेक्स्ट काय आहे बघा बरं. नेक्स्ट आहे मॅप रीडिंग. ठीक आहे. मॅप म्हणजे नकाशा. दिस इज अ मॅप ऑफ टायनी टाउन. This tiny roads go up and down.
Some goes right, some goes left. The arrow point to east and west. Building, bridge, a market, and a mill garden field. Mill gardens field, a school and a hill. Where would you start? You will go. If you choose the places, then map will show. आता बघा मॅप आहे इथे, बरोबर. इथे याला ए बी सी डी ई एफ असं काय दिलेलं आहे या बिल्डिंगला. या बिल्डिंगला काय दिलेलं आहे तर हे विंग नंबर दिलेलं आहे, बरोबर. आता इथे बघा, इथे पण हाऊस नंबर दिलेले आहे. हाऊस नंबर असतं की नाही, घराला नंबर असतो 1 2 3. हे काय आहे, हाऊस नंबर आहे. आता इकडे बघा, इथे काय दाखवलंय चित्रामध्ये, नॉर्थ दाखवलेलं आहे, बरोबर. हे डिरेक्शनच आहे, बरोबर. इथे वरती नॉर्थ लिहिलेलं असतं, मग नॉर्थ साऊथ असं, बरोबर. तर काय आहे मॅप वरती काय काय दाखवलंय बरं, टायनी टाउन म्हणजे काय, छोट शहर दाखवलेलं आहे. रस्ते कसे, अपवर्ड्स डाऊनवर्ड्स. वरती काय आहे, खाली काय आहे रस्ते, आणि काही रस्ते राईटला जात आहे, काही लेफ्टला जात आहे. तर पुढे काय दिलेलं आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिलेल्या आहे. काही एरो आहे पॉइंट ईस्टला आहे, काही वेस्टला आहे. आता हे बघा, ईस्ट इथे एरो केलेला आहे, इथे वेस्टचा आहे, वरती नॉर्थचा आहे, बरोबर. बिल्डिंग अँड ब्रिज, मार्केट अँड अ मिल. मार्केट म्हणजे भाजी बाजार किंवा बाजार. आणि इथे काय दाखवलं आहे, गोडाऊन, गुडविल, जिथे गोडाऊन मिल्स दिलेले आहेत. पुढे काय आहे, where would you start, how you will go. म्हणजे काय, कुठून सुरू करायचं आणि कुठे जायचं. मॅप विल शो म्हणजे काय, मॅप ती तुम्हाला जागा सांगेल कसं जायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे, लुक ॲट द मॅप ऑन द टायनी टाउन ऑन पेज 64 अँड डू द फॉलोइंग थिंग्स. आता फाइंड अ सर्कल अँड द मॅप टायनी टाउन, हॉस्पिटल, स्कूल अँड गार्डन. बघा या पेज वरती हॉस्पिटल कुठे आहे बरं, हॉस्पिटलचं चित्र कुठले, हे आहे ना हॉस्पिटल, याला गोल करायचं. आता हॉस्पिटल नंतर दुसरा कोणता होता, स्कूल. स्कूल कुठे दिसते, इथे आहे का स्कूल, इथे स्कूल. आणि गार्डन, गार्डन कुठे आहे, पार्क रोड, ईगल रोड, वेस्ट टाउन, लेक, मूनशाईन, डिअर पार्क. चला हे आहे पार्क, इथे पार्क आपल्याला सापडलेलं आहे. नेक्स्ट काय आहे, रीड द ऍड्रेस अँड फाइंड द फॉलोइंग प्लेस इन द मॅप. ई बिल्डिंग, सनी सेक्टर, टायनी टाउन. आता बघा इथे मी तुम्हाला मग अशी दाखवलं होतं, इथे बिल्डिंग नंबर आहे. चला आता लास्ट जी ऍक्टिव्हिटी केली होती ते आपण पुसूया, ठीक आहे, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आपण एक 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 घेऊया. आता ऍड्रेस काय होता, ई बिल्डिंग, सनी सेक्टर, टायनी टाउन. आता हे टायनी टाउन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आपल्याला शोधायचं आहे सनी सेक्टर. तर सनी सेक्टर इथे आहे, आपल्याला सापडलेलं आहे. पुढे काय आहे, बिल्डिंग नंबर ई. बिल्डिंग नंबर ई पण सापडली का, तर सापडली. अशा प्रकारे पत्ता शोधायचा आहे. बघा तुम्ही कुठे पण गेलात आधी ऍड्रेस विचारायला, तर डायरेक्ट बिल्डिंगचं नाव सांगायचं आहे का, नाही. कसं का सांगायचं नाही, कारण सगळ्यांना असे बिल्डिंग माहिती असतात का, नाही. समजा तुम्ही नवीन शहरात गेलात तर तुम्हाला एखादा एरिया माहिती नसतो, बरोबर. आपण कसं शोधणार, आधी एरिया शोधणार. एरिया मोठा आहे तो लवकर सापडणार, बरोबर. बिल्डिंग एरियाच्या मानाने छोटी आहे, बिल्डिंग आणि मोठीच असते.
पण एरियापेक्षा मोठी असते का? एखादा एरियापेक्षा बिल्डिंग मोठी असू शकते का कधी मुलांना? तर ती नसू शकते. मग आपण काय करतो अशा वेळी? पहिले एखादा एरिया शोधतो. एरियाचं नाव कसं असतं? नगर, कॉलनी, रोड, बीपी रोड, डीपी रोड, असे रोडचे नाव असतात, बरोबर? तसंच आपण पहिले आधी काय शोधणार? आता सपोज तुम्ही मुंबईला राहतात आणि तुम्हाला पुण्यातला ऍड्रेस शोधायचा आहे, मग तुम्ही फक्त बिल्डिंगचं नाव सांगून ऍड्रेस शोधू शकाल का? नाही शोधू शकणार. कारण आता सपोज तुम्हाला साई दर्शन सोसायटी शोधायची आहे. आता साई दर्शन सोसायटी मुंबईमध्ये पण भरपूर असतील. मग तुम्हाला स्पेसिफिक करावं लागेल की पुण्यामध्ये ह्या कॉलनीमध्ये अशा अशा नंबरची बिल्डिंग, त्यात साई दर्शन सोसायटी. आता साई दर्शन सोसायटी फक्त नुसतं सांगून होणार आहे का? नाही. साई दर्शन ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, विंग भरपूर असू शकतात, बरोबर? तर एक्झॅक्ट पत्ता कसा शोधायचा? आधी जी गोष्ट मोठी आहे ती पहिले शोधायची. आता सपोज तुम्ही मुंबईवरून पुण्याला आलेले आहे तुमच्या एखाद्या फ्रेंडकडे, तुम्ही काय करणार? पहिले एरियाचं नाव सांगणार. सपोज तुम्ही सांगणार की आम्हाला बाणेरला जायचं आहे. पहिले बाणेर हा एरिया शोधणार. बाणेर मध्ये कुठे शोधणार? कोणता रोड? बाणेर रोड की पाषाण रोड? कोणता? बाणेर रोड, बरोबर? बाणेर रोड वरती कुठे? कोणती कॉलनी? गणेश कॉलनी, बरोबर? आता सांगणार तुम्ही गणेश कॉलनी कुठे सांगा. मग गणेश कॉलनी सापडली. गणेश कॉलनी मध्ये कुठली बिल्डिंग? तर साई दर्शन बिल्डिंग. साई दर्शन मधला कोणता विंग? ए, बी, सी. मग हे तुम्ही सांगणार, बरोबर? अशा प्रमाणे ऍड्रेस शोधायचा आहे. ठीक आहे, आलं सर्वांच्या लक्षात? आता चला पुढचं काय आहे? प्लॉट नंबर 5, रिव्हर व्ह्यू सोसायटी, रिव्हर साइड रोड, टायनी टाउन. आता हा पत्ता तुम्ही मला शोधू लागायचा आहे. आता बघा इथे काय लिहिलंय? रिव्हर रोड, रिव्हर साइड बिल्डिंग. आता आहे का? रिव्हर व्ह्यू सोसायटी, बरोबर? रिव्हर साइड रोड सापडला आपल्याला. आता तिथे कुठे? प्लॉट नंबर 5. हा, प्लॉट नंबर 5 कुठे? हा आहे 1, 2, 3, 4 आणि 5. हे घर सापडलं. हे घर आपल्याला शोधायचं होतं म्हणून आपण हे शोधलेलं आहे. अशा प्रकारे घ्यायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता हे रिव्हर व्ह्यूचं सापडलं. पुढचं नेक्स्ट काय शोधायचंय बरं? नेक्स्ट काय आहे? नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. कसं आहे? वरती नॉर्थ, मग खाली साऊथ, मग ईस्ट, हा वेस्ट, बरोबर? लुक अँड लिसन रिपीट. आता इथे हे काय आहे? कम्युनिकेशन आहे. कुठे? हे बस मध्ये आहे, बरोबर? हे कुठलं आहे चित्र? बस. आता कसं आहे ते बघूया. चला. डू यू माइंड गिव्हिंग मी सम प्लेस? कृपया मला थोडीशी जागा देता का बसायला? तर आय एम सॉरी बट देअर इजंट एनी प्लेस. ती मुलगी म्हणते सॉरी इथे जागा नाही. ओके, अशा प्रकारे हे कम्युनिकेशन आहे. आता नेक्स्ट काय आहे? माइंड इफ आय ओपन द विंडो. ही यांना विचारत आहे की मी खिडकी उघडू का? तर नेक्स्ट ज्या लेडी आहेत ती काय म्हणत आहे? नो, नॉट ॲट ऑल, गो अहेड. म्हणजे काय? काही प्रॉब्लेम नाही, तू विंडो उघडू शकतेस. मग ते काय म्हणतात? थँक्यू, यू आर वेलकम. ठीक आहे, अशा प्रकारे कम्युनिकेशन आहे. नेक्स्ट काय आहे बघा. चला, नेक्स्ट आहे लिसन. Her old woman move aside. Can get up, please help me. काय आहे? हे ओल्ड वुमन आहे. हे रस्त्यावरती पडली आहे बिचारी.
तर काय होतं, फर्स्ट मॅन, हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. ओल्ड वुमन, आय कॅन्ट गेट अप, प्लीज हेल्प मी. ते काय म्हणते, मी उठू शकत नाही, मला उठायला मदत कर. फर्स्ट मॅन, आय हॅव नो टाइम टू हेल्प यू, आय एम हरी. तो माझ्याकडे वेळ नाही, तुझे तू उठ. ओल्ड वुमन, वेअर आर यू गोइंग? फर्स्ट मॅन, आय एम गोइंग टू द टाउन हिल, टुडे इज अ मेजर mayor is going to select the best person in the town and I am the best. तो म्हणतो आज राजा किंवा राणी, मायर म्हणजे कोण, राजा किंवा राणी, जे राजघराण्यातले असतात त्यांना असं म्हटलेलं आहे. ते काय करणार आहे, आज शहरातली सगळ्यात चांगल्या व्यक्तीची निवड करणार आहे. सगळ्यात बेस्ट मीच आहे, म्हणून मला जायलाच पाहिजे. मी काय तुला मदत करायला थांबणार नाही. पुढची आहे एक यंग वुमन, म्हणजे काय, तरुण लेडी. हाऊ, कशी असते ती, तरुण असते. हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड, ती म्हणते हे आजीबाई साईडला हो. ती आजीबाई म्हणते आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी. मी उठू शकत नाही, मला उठायला मदत कर. यू आर सो डर्टी अँड ओल्ड, ती म्हणते तू घाणेरडी आहेस आणि म्हातारी पण आहेस. मी काय तुझ्या हात लावत नाही. लुक ॲट माय क्लोथ्स, माझे कपडे बघ. आय एम वेअरिंग बेस्ट क्लोथ्स टुडे, आज मी सगळ्यात बेस्ट कपडे घातलेले आहेत. आय वॉन्ट टू बी अ बेस्ट पर्सन इन द टाउन, मी या शहरातली बेस्ट पर्सन आहे. बरोबर. स्ट्रॉंग मॅन, एक स्ट्रॉंग, बरोबर. स्ट्रॉंग म्हणजे काय, तर सुदृढ धष्टपुष्ट माणूस. तो काय असतो, तिथून जात असतो. हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड, तो म्हणतो साईडला सरक. आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी. ती लेडी म्हणते, मी म्हातारी आजीबाई ती असते, ती म्हणते मी उठू शकत नाही, मला मदत कर. तो म्हणतो आय एम नॉट युअर सर्वंट, तू काय म्हणतो, मी तुझा नौकर नाही, तुझी तू उठ. आय डोंट टेल मी व्हॉट टू डू, आय एम इन हरी, मला काय करायचं ते तू सांगू नकोस, मी सध्या घाईत आहे. पुढे रिच वुमन, एक श्रीमंत बाई. हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड, ती म्हणते आजीबाई साईडला हो. ओल्ड वुमन म्हणते आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी, मला काय उठता येत नाही, तू मला उठायला मदत कर. रिच वुमन, डोंट यू नो हू आय एम, आस्क समबडी एल्स, ती म्हणते तुला माहिती आहे का मी कोण आहे, दुसऱ्या कोणाला तरी सांग, मला काय सांगू नकोस. मग खूप जण आली आणि खूप जण गेली, त्यांनी त्या आजीबाईला काय मदत केली नाही. मग स्मॉल चाइल्ड, एक छोटा मुलगा येतो. हॅलो ओल्ड वुमन, व्हाय आर यू सिटिंग हिअर. तो म्हणतो आजीबाई तू इथे का बसलेली आहेस. आय फेल डाऊन अँड आय कॅनॉट गेट अप, ती म्हणते मी खाली पडले आणि मला उठता येत नाही. स्मॉल चाइल्ड काय म्हणतो, कॅन आय हेल्प यू, म्हणजे काय, मी तुला मदत करू का. हेल्प द ओल्ड वुमन टू गेट अप, त्याने आजीला हात दिला आणि उठायला मदत केली. वेअर डू यू वॉन्ट टू गो, ती म्हणते, मुलगा म्हणतो तुला कुठे जायचं आहे. तर आजीबाई म्हणते कॅन यू टेक टू मी टू टाउन हॉल, ती म्हणते तुम्हाला तो शहरातला मोठा हॉल आहे तिथे घेऊन चालतोस का. स्मॉल चाइल्ड, तो मुलगा म्हणतो हो चला आपण जाऊया. तर ते दोघं जण तिथे जातात आणि काय होतं, दे वॉक टू द टाउन हॉल, म्हणजे काय, ते त्या टाउन हॉल मध्ये जातात. स्ट्रॉंग मॅन, ओ लुक ॲट दॅट ओल्ड वुमन, व्हाय हॅज शी केम हिअर. तो स्ट्रॉंग जो माणूस असतो तो म्हणतो ए बघा ती म्हातारी बाई ती इथे कशाला आली आहे. फर्स्ट मॅन, वेअर इज द मायर, म्हणजे काय, पहिला जो माणूस असतो तो म्हणतो राजा किंवा राणी कुठे आहे, राणी कुठे आहे. यंग वुमन, आय नो द मेजर विल सिलेक्ट मी, ती तरुण जी स्त्री असते ती म्हणते मला माहितीये राणी ही माझीच चॉईस करणार आहे बेस्ट पर्सन म्हणून. स्ट्रॉंग मॅन, नो मायर विल सिलेक्ट मी, नाही ते तुला नाही मला चूज करतील आणि ते भांडायला लागतं. ओल्ड वुमेन, म्हणजे जी म्हातारी आजी असते, सायलेन्स यू ऑल आर
रॉंग. म्हातारी आजी म्हणते सायलेन्स म्हणजे काय, शांत बसा, तुम्ही सगळे चुकीचे आहात. ओ द लेडी मायर. ही पण म्हणतात का, काय झालं. येस यू ऑल फेल्ड इन माय टेस्ट. तुम्ही सगळेच जण नापास झालेले आहेत माझ्या परीक्षेमध्ये. नो वन वॉज रेडी टू हेल्प अन ओल्ड वुमन. वेअर द ओनली हू हेल्प केम हिअर माय डिअर चाइल्ड. दिस इज द बेस्ट पर्सन इन द टाउन. काय होतं, ती म्हातारी आजीच राणी असते. ती म्हणते तुमच्यापैकी कोणीच चांगला माणूस नाहीये, चांगली व्यक्ती तीच आहे जिने त्या आजीला मदत केलेली आहे. मग ह्यातून आपण काय शिकतो, आपण नेहमी दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. सगळ्यांशी प्रेमाने आणि प्रामाणिकपणे वागायचं आणि प्रत्येकाला मदत करायची आहे. आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया आता. नेक्स्ट काय आहे, लिसन रिपीट. बॅ 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 बी बिकर बाय बॉब बेबी बाय बो बिबो बेबी बाय बाय बो. हे काय आहे, बी ऐवजी आपण हे सगळे शब्द घेतलेले आहेत. बे ए बी बी ओ बी ई ओ बिकर बाय बेबो बे बेबी बाय बो बी ओ बिबो बे बाय बी बो बो. बरोबर. आता टीचर डे, स्टुडंट डे, टीचर नेम, सन नेम. ठीक आहे. पुढचा आहे काय आहे, लुक ॲट द पिक्चर, रीड अलाउड अँड ॲक्ट. चित्र पहा, मोठ्याने वाचा आणि हावभावासह सादर करा. तर काय आहे, oh no my mobile is ringing, where is it. ती लेडी काय म्हणते, अरे माझा मोबाईल कुठे आहे. मोबाईल आवाज मोबाईलचा आवाज येत आहे. ऑन द टेबल नो, अंडर द चेअर नो, इन फ्रंट ऑफ अ टीव्ही नो, बिहाइंड द बॅग नो, नियर द बास्केट नो, इन पर्स येस. हॅलो निकिता हिअर. काय होतं बघा, निकिता नावाची ही लेडी असते, तिचा मोबाईल वाजतो. मोबाईल शोधायला लागते. कुठे वाजतोय बरं, चेअर टेबलवर आहे का मोबाईल, नाही. चेअरच्या खाली आहे का, नाही. इथे टीव्ही समोर दिसतोय का, नाही. बिहाइंड द बॅग म्हणजे बॅगच्या मागे आहे, नाही. नियर द बास्केट, बास्केट जवळ आहे का, नाहीये. इन द पर्स येस, पर्स मध्ये आहे. कधी उचलून फोन उचलून काय म्हणते, हॅलो निकिता हिअर म्हणजे काय, मी निकिता बोलत आहे. पुढचं काय आहे बघा, लुक ॲट द पिक्चर, रीड अलाउड अँड प्रेझेंट द कॉन्व्हर्सेशन. ऑन द ब्रांच, बर्ड ऑन द ब्रांच, बर्ड अंडर द मँगो ट्री, बर्ड बिहाइंड द बुश. मीना काकी, there is a lovely bird in the garden. Can you see it? No. Where it is? There. Where? Under the mango tree. पुढे in the coconut tree म्हणजे काय, bird in the coconut tree. Near the stone म्हणजे कुठे, bird is near to the stone म्हणजे कुठे, दगडाजवळ. In front of that plant म्हणजे त्या झाडाच्या पुढे. मधु काका, oh yes I can see it now, what a lovely bird. अरे वा, मला पण दिसला, काय सुंदर पक्षी आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया, डू यू लाईक पोटॅटोज. येस आय डू म्हणजे काय, तुला पोटॅटो म्हणजे काय, तुला बटाटा आवडतो का. बी येस आय डू. ह्याच्यावरती रिप्लाय दिलेला आहे. येस आय डू म्हणजे काय, येस मला बटाटा आवडतो. व्हॉट अदर्स व्हेजिटेबल डू यू लाईक. आय लाईक कॅबेज. दुसरी कोणती भाजी आवडते, तर कॅबेज. कॅबेज म्हणजे कोबी. डू यू लाईक द ग्रेप्स. हे विचारतो, तुला ग्रेप्स आवडतात का. बी
नो आय डोंट लाईक, आय लाईक ऑरेंज. तू काय म्हणतो? नाही, मला ग्रेप्स नाही आवडत, मला ऑरेंज आवडतात. हॅव यू गॉट अ ग्रीन पेन? ए विचारतो, हॅव यू गॉट अ ग्रीन पेन म्हणजे काय, तुला ग्रीन पेन मिळाला का? बी, येस आय हॅव. तो म्हणतो हो. कॅन यू गिव्ह टू मी? तुम्हाला देतोस का पेन? शुअर, हिअर इट इज. ओके, घे, तुला पण पेन घे. ए, हॅव यू गॉट अ पेन्सिल? तुला पेन्सिल मिळाली का? बी म्हणतो येस, मिळाली. कॅन यू गिव्ह इट टू मी? ते तुम्हाला देऊ शकतोस का? बी, सॉरी आय कांट, आय नीड इट. मी तुला आता देऊ नाही शकत कारण आता मला पेन्सिल हवी आहे. पुढचं, लुक ॲट द पिक्चर अँड मॅच ए अँड बी. जोड्या लावायच्या आहे. फॉलिंग फ्रॉम द ट्री म्हणजे काय, झाडावरून पडत आहे. द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द ट्री. बरोबर. द गर्ल आर क्लाइम्बिंग द हिल म्हणून हा ऑप्शन बरोबर आहे. द मंकी इज, द मंकी इज काय करत आहे मंकी? स्विंग फ्रॉम अ ब्रांच. ब्रांच वरती म्हणजे काय, झाडाला लटकून खेळत आहे. द बॉय आर रनिंग टू द वॉल म्हणजे काय, ही मुलं भिंतीच्या दिशेने पळत आहे. द एलिफंट इज वॉकिंग डाऊन द रोड म्हणजे काय, रस्त्यावर चालत आहे. नेक्स्ट आहे, फॉर्म अ ग्रुप ऑफ 5. कम फॉरवर्ड अँड स्टँड फेसिंग द क्लास. नाव आय विल गिव्ह यू अ मेसेज. Each person in the group will pass on the message to the next person. If he she makes a mistake, all children in the class will say, oh no. If he she passed the message correctly, then oh I see, the message will be longer and longer, so be prepared. Let's start. तर आता बघा, योग्य ते बोलला तर ओ काय म्हणायचं आहे, ओ आय सी. आणि चुकीचं म्हटल्यावरती ओ नो. बरोबर, कसं म्हणणार, ओ नो. आणि कम ओव्हर टू माय हाऊस. कम ओव्हर टू माय हाऊस टुमॉरो. कम ओव्हर टू माय हाऊस टुमॉरो ॲट 6. एक एक शब्द ऍड करत गेलेले आहे. कम ओव्हर टू माय हाऊस टुमॉरो ॲट 6 in the evening. Come over to my house tomorrow at 6 in the evening and bring your brother. एक एक शब्द वाक्य ऍड करत गेलेले आहे. आता पुढचं, प्लीज डोंट टॉक. टीचर काय म्हणते पहिले, प्लीज डोंट टॉक, बोलू नका. प्लीज डोंट टॉक, सिट डाऊन, बोलू नका, खाली बसा. कम पुढे काय, प्लीज डोंट टॉक, सिट डाऊन, sit straight and fold your hands. खाली बसा आणि हाताची घडी घाला. Please don't talk to and sit down and sit straight and fold your hands. Now look at the board. काय करायचं आहे, खाली बसायचं आहे, हाताची घडी घालायची आहे, सरळ बसायचं आहे आणि हे ब्लॅक बोर्ड कडे बघायचं आहे. नेक्स्ट आहे आपलं, once there was a king. He was fat. K-I-N-G, king. पुढचं, the king had a queen. She was beautiful. Under the tree there was a frog. The frog was a green. There were dash goat near the gate.
Two of them were shut and one was open. Next, the dash ran. The mouse ran out of the house. All the girls and dash sit on the bench. Girls and boys sit on the bench. ठीक आहे, अशा प्रकारे शब्द आपण घेतलेली आहे. आता A B C D E F G H I J K L M N O P. आता इथे L पर्यंत दिलेलं आहे. J K L. A at a apple. B bounce a ball. C cut carrot and dress a doll. Egg eats eggs. I fell flat. Grows grapes and handle hangs the hat. Buddha I is an Iceland. Jeff jump and jogs. K keeps kitten and I feel lots. ठीक है. नेक्स्ट आहे M N O P Q R S T V U W. बरोबर. M make mistakes and needs nature nurse objects order and P patches a fear. A quid was quickly a roll and rose, spoke slowly and touched his toes. Uses umbrellas, has wallet when we wash hands whenever we can. ठीक है. नेक्स्ट पुढचा आहे Z. Hides a box. Y yummy and you. Z says zing zang zing zang zoom. Hurry or we are through. ठीक आहे, अशा प्रकारे आपली अल्फाबेट झालेली आहे. नेक्स्ट आहे It's getting dark. I am tired. Let's stop now. It's full of the tent here. There will be rest at night. Good night, camel. Camel म्हणजे कोण? तर उंट. Master, it's not a cold outside. Can I put my hand outside the tent? काय? म्हणजे बाहेर थंडी नाही. मी माझा हात बाहेर काढू का? तर yes, why not? काढ. Camel. Master, I want to warm my neck. म्हणजे काय? मला माझ्या मानेला गरमपणा हवा आहे. Can I put neck inside? मी आतमध्ये घेऊ का टेंटच्या? All right. रामीन काय म्हणतो? All right. पुढचा आहे My four legs are so cold. May I put them inside? Yes, you may. Now you may sleep. तू पायातमध्ये घे आणि झोप. पुढचं माशाने काय होतं? मास्टर I pit on me. म्हणजे काय? थोडस जागा द्या मला. My chest and belly and my back is freezing. म्हणजे काय? माझी बॅक म्हणजे पाठ, चेस्ट म्हणजे छाती आणि बेली म्हणजे पोट, हे सुद्धा थंड पडत आहे. मला थोडीशी आतमध्ये यायला जागा द्या. ओ ब्रदर, आफ्टर सम टाइम माय हिंग्स लेग्स आर शिवरिंग. म्हणजे काय? माझे मागचे पाय हे थरथर कापत आहे. अँड टेल इज ट्विस्टिंग म्हणजे शेपटी पिळली जात आहे. बट द टेंट इज स्मॉल. टेंट हे छोटा आहे. देयर इज नो रूम फॉर टू ऑफ अस. दोन जणांसाठी जागा नाहीये. इन दॅट केस मास्टर वाय डोंट यू गो आउटसाइड. तो म्हणतो मग असंच आहे तर तूच बाहेर का जात नाहीस. मग तो त्याला ढकलून देतो आणि व्हॉट अ सेल्फिश ॲनिमल, वाय डिड यू लेट मी कम इनसाइड. बघा आता तो काय करतो, उंट त्याला ढकलून देतो बाहेर आणि स्वतः आतमध्ये टेंट मध्ये बसतो. बघा आता नेक्स्ट काय आहे, हे युनिट नंबर 6 आहे. ठीक आहे. फेसेस अँड फिलिंग हे आपण घेणार आहे. ठीक आहे. आता इकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. थोडेच पॉइंट राहिलेले आहे. आता काय आहे बरं बघा. व्हॉट आर दिस पेज आर सेम. आपल्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप असतं बरोबर. सगळ्यांच्या व्हॉट्सअपला हे असे इमोजीज असतात. आता त्या नेमका इमोजीचा अर्थ काय. असा फेस हा आहे हॅपी फेस म्हणजे
आनंदी चेहरा. आय एम सॅड हा दुःखी. आणि आय एम टायर्ड, टायर्ड म्हणजे थकलेला. आय फील स्लीपी झोपाळू, स्लीपी म्हणजे झोपाळू. आय एम स्कॅर्ड म्हणजे घाबरणे. आय एम अँग्री म्हणजे चिडणे. आय फील प्राऊड म्हणजे मला अभिमान वाटत आहे. आय फील शाय म्हणजे काय, लाजळूपणा म्हणजे काय, लाज वाटणे किंवा शरम. आपण म्हणतो ना की ते शरमत आहे म्हणजे काय, लाजत आहे. बरोबर. पुढे आहे अमित लॉस्ट हिज पेन. अमित नावाचा मुलगा असतो तो त्याचा पेन हरवतो. अमित फाउंड हिज पेन. अमित टेक अन इंजेक्शन. अमित इज सेइंग गुड मॉर्निंग. अमित सॉ अ टायगर. अमित गॉट अ प्राइज. लक्ष द्यायचं इकडे. अमित इज सेइंग गुड मॉर्निंग. Amit is saying good night. Teacher told Amit to sing a song. म्हणजे काय, अमितला टीचरने गाणं म्हणायला सांगितलं आहे. पुढचं काय आहे, टीचर राईट युअर नेम ऑन अ स्लिप ऑफ पेपर. हॅव यू फिनिश्ड रायटिंग. फोल्ड अ स्लिप ऑफ पेपर. गिव्ह इट टू मी. आय विल पुट इट इन द बॉक्स. काय होतं, टीचर सांगते एक चिट कागद काढायचा आहे. स्लिप ऑफ पेपर म्हणजे काय, छोटासा कागदचा तुकडा. फिनिश रायटिंग. हाऊ आर यू. फोल्ड अ स्लिप ऑफ पेपर. गिव्ह टू मी. आय विल पुट इन दिस बॉक्स. काय करायचं आहे, छोटास हाऊ हॅव यू फिनिश रायटिंग. फोल्ड दिस पेपर. गिव्ह इट टू मी. हॅव यू ऑल गिव्ह मी ऑल स्लिप्स ऑल नेम्स इन द बॉक्स. गुड. लेट्स शेक द बॉक्स अँड call one by one. Sumedha, come here. Come here. Pick up any slip of paper. Read the name on it, but don't tell us it's the name of your friend. Give the slip of a paper to that friend. Sumedha, give this to Shirin. Shirin shows the class. Yes, it is. Good. Let's clap for Sumedha. Sumedha, go back to your place. Shirin, come here. Now you pick the slip of a paper. Use as continue. म्हणजे काय, एक बॉक्स करायचा आहे. त्यामध्ये आपल्या नावाची चिठ्ठी टाकायची आहे आणि आपल्याला ज्याला बोलवतो त्याने पुढे यायचं आहे. नंतर त्याच व्यक्तीने दुसऱ्याचं नाव घ्यायचं, त्यांना पुढे स्टेजवर बोलायचं आहे. पुढे बघा काय आहे, कम over to my house tomorrow. What's time? It's 5 in the evening. At 5 o'clock. म्हणजे काय, उद्या माझ्या घरी ये. टुमॉरो म्हणजे उद्या. किती वाजता येतं, संध्याकाळी 5 वाजता ये. We are going to see a play. When you are going tomorrow at 6 AM. ठीक आहे. Hello वैभव, where are you going? Are you going home? आता कोण आहे, प्रणव. वैभवला काय सांगतो, हाय वैभव, तू कुठे चाललायस, घरी चालला आहेस का. वैभव, नो आय एम गोइंग टू द मार्केट. नाही, मार्केट मध्ये चाललेलो आहे. डू यू वॉन्ट टू कम विथ मी. तू म्हणतो तुला यायचंय का माझ्यासोबत. बघ पुढे आंटी. हॅलो चिल्ड्रन, हाऊ आर यू. आंटी विचारते, हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात. फाईन आंटी, थँक्यू. तुला काय म्हणतात, फाईन, थँक्यू. व्हॉट्स गोइंग ऑन. आंटी मग विचारते, काय विचारते, व्हॉट्स गोइंग ऑन म्हणजे काय चाललेलं आहे. ईशा, आय एम रीडिंग म्हणजे काय, मी पुस्तक वाचत आहे. दॅट्स नाईस. अँड व्हॉट्स इज युअर मदर डुईंग. शी इज वर्किंग ऑन हर लॅपटॉप म्हणजे काय, तुझी आई काय करत आहे. ती सांगते, माझी आई लॅपटॉपवर काम करत आहे. पुढचं, लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले दिस गेम. बघा, वाचा आणि व्यवस्थित हा गेम खेळा. फ्रॉम अ सर्कल. नाव आय विल पॉइंट एनी ऑफ यू अँड से द वर्ड. यू मस्ट से रिलेटेड वर्ड इन 10 seconds. आता काय करायचं आहे, टीचरने एका मुलाला किंवा एका मुलीला उठवलं आणि तिला विचार करायला लावला 10 सेकंदाचा.
त्यात जे काही अक्षर येईल ते तिने बोलायचं आणि त्याच अक्षराला रिलेटेड दुसरा वर्ड बोलायचा आहे तो दुसऱ्या विद्यार्थ्याने बोलायचा आहे. अशा प्रकारे हा गेम आहे, हा कंटिन्यू करायचा आहे. आता फॅमिली मेंबर कोण असतं फॅमिलीमध्ये? दिस इज अ अमित फॅमिली. अमितच्या फॅमिलीमध्ये कोण आहे? अमित होम देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू. कुकिंग, स्वॅपिंग, वॉशिंग क्लोथ्स, फोल्डिंग क्लोथ्स, टायडिंग अप, वॉशिंग पॉट अँड पॅन्स, वॉशिंग कप अँड सॉस. म्हणजे काय सगळेजण काम करत आहे. आता काय काम करत आहे? कोणी स्वयंपाक करत आहे, कोणी धुणं धुत आहे, कोणी भांडी घासते, कोणी धुणं पिळायला मदत करत आहे, कोणी कपडे वाळत टाकायला, कोणी अभ्यासाला, कोणी पॅन म्हणजे काय भांडी घासायला आणि हे आजी सॉस अँड सॉसेस म्हणजे काय कप कोशा भांडी छोटी काचची ते आजी साफ करत आहे. आता ब्रिंगिंग व्हेजिटेबल, क्लिनिंग, ब्राईटनिंग थिंग्स फ्रॉम द मार्केट म्हणजे मार्केटमध्ये काय मार्केटमध्ये गेले आहे, स्वच्छ भाजीपाला चांगला घेऊन आले आहे, तो घरी येऊन स्वच्छ पाण्याने धुतला आणि ही कंटिन्यू सायकल आहे. आता लिसन अँड रिपीट. सी ऑल लेटर एलिगेटर, सी यू लेटर एलिगेटर आणि आफ्टर अ व्हाईल crocodile, in an hour sunflower, you may be to kangaroo, you time to be buffalo, bye bye butterfly. बघा आता इथे काय काय आहे? एलिगेटर म्हणजे मछली म्हणजे सॉरी मगर आणि पुढे आहे सनफ्लावर, नंतर आहे कांगारू, नंतर म्हैस आणि मग शेवटी बटरफ्लाय. बरोबर अशा प्रकारे सिक्वेन्स आहे. अशा प्रकारे आपलं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. सगळ्यांनी असंच लेक्चर अटेंड करायचे आहे. थँक्यू सो मच.